नाशिक शहरातील माजी मंत्री आणि विद्यमान आमदार छगन भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाला फोन करून मी आयकर विभागाचा अधिकारी आहे असं सांगत त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर छापा टाकण्यात येणार असल्याचं भासवत त्यांच्याकडून 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांनी कारवाई करत अटक करण्यात आली आहे। ही घटना 23 एप्रिल ते 16 मे 2025 दरम्यान घडली आहे। छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीनं वारंवार फोन करून आयकर अधिकाऱ्याची ओळख सांगितली। तुमच्या साहेबांच्या फार्म हाऊसवर रेड पडणार आहे, मी त्या टीममध्ये आहे, तुमच्या साहेबांना वाचवायचं असेल तर 1 कोटी रुपये द्या असा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला। तसेच पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकी देण्यात आली आहे। गायकवाड यांनी तातडीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं। आरोपीनं गायकवाड यांना गुजरातमधील बहरमपूर येथे पैसे घेऊन येण्यास सांगितलं। पोलिसांनी साक्षीदाराच्या मदतीने आरोपीला जाळ्यात ओढण्यासाठी डमी आणि खरे पैसे मिळवून बॅग तयार केली। मात्र आरोपीने ठरलेल्या ठिकाणी न येता वारंवार जागा बदलत राहिला। शेवटी आरोपीनं करंजाळी तालुका पेठ येथील रितम व्हॅली हॉटेलमध्ये बोलावलं। पोलिसांनी सापळा रचून वेषांतर करून आरोपी राहुल दिलीप भुसारे वय वर्ष 27 राहणार करंजाळी याला रंगे हात पकडलं। भुसारे याच्याकडून 500 रुपयांच्या 60 नोटा, खोट्या नोटांचे 15 बंडल, मोटारसायकल, मोबाईल आणि खंडणीसाठी वापरलेली काळ्या रंगाची बॅग असा एकूण 85,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास अंबड पोलीस करत आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार